मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत आणि 25 जानेवारी रोजी नवी मुंबईमध्ये त्यांचा मुक्काम होणार आहे। त्यामुळे नवी मुंबई शहराची मोठी जबाबदारी आहे की लाखोच्या संख्येने जी लोक मुंबईमध्ये येणार आहेत त्या लोकांच्या पार्किंगची, राहण्याची, जेवणाची सोय हे नवी मुंबईकरांवरती अवलंबून आहे। आपल्याबरोबर नवी मुंबईतले मराठा समन्वयक आपण त्यांच्याशी बोलूया। सर, लाखोने लोक येणार आहेत, काय सोय केली आपण? नवी मुंबईमध्ये 25 तारखेला लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मराठा समाजासाठी आम्ही एपीएमसी मार्केट, पाची मार्केट बंद ठेवण्याचं आव्हान या ठिकाणी प्रशासनाला केलं आहे। या ठिकाणी त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत। काही आम्ही कॅटरिंगच्या माध्यमातून केलेलं आहे, काही लोक सहभागातून 4 भाकरी प्रेमाची सोबत चटणी शेंगदाण्याची अशा प्रकारचा उपक्रम आम्ही नवी मुंबईमध्ये राबवतोय आणि लोकांमधून आम्ही त्या ठिकाणी लोकसहभागातून ह्या भाकरी वगैरे जमा करून काही आम्ही वेगळं त्यांना खाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत। एक एपीएमसी मार्केट झालं, बेलापूर ते वाशीपर्यंत जेवढी मैदानं आहेत, महानगरपालिकेचे हॉल्स आहेत किंवा सिडको त्या एक्झिबिशन सेंटर असेल, हे सगळं आम्हाला मिळावं या संदर्भाचा पत्रव्यवहार आम्ही महानगरपालिका, सिडको प्रशासनाला आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळ्या बांधवांची सोय करण्याचं आमचं त्या ठिकाणी नियोजन आहे। सर, महानगरपालिकेला, प्रशासनाला तुम्ही आव्हान केलं आहे, मतलब महानगरपालिका प्रतिसाद देत नाही तुम्हाला? आम्ही नवी मुंबईच्या वतीने महानगरपालिकेला सर्व निवेदनं दिलेले आहेत की आपल्या अखत्यारीत ज्या ज्या गोष्टी येत आहेत, मग मोबाईल टॉयलेट्स असतील, पाण्याची व्यवस्था असेल, अन्य काही व्यवस्था असतील, त्या सर्वच्या सर्व उपलब्ध करून द्याव्यात। परंतु गेली 8 दिवसापासून आम्ही त्यांना फॉलोअप घेत आहोत। सुट्ट्या असल्याकारणाने कदाचित असावं, पण त्यांचा मोबाईलवरती आमचा संपर्क होत आहे। पण अद्यापपर्यंत आम्ही त्यांना विनंती करत होतो की आमची एक कॉमन मीटिंग घ्यावी, मग सिडको प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल आणि महानगरपालिका प्रशासन असेल, त्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागणार आहेत आणि पुढच्या ज्या अडचणी येणार आहेत त्या निश्चितपणे कमी होणार आहेत। माथाडी कामगार कसा उतरणार आहे? सगळे माथाडी कामगार हा स्वयंपूर्तीने उतरणार आहे। कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी जी 1982 साली जी मागणी केली ती, त्याच मागणीच्या धर्तीवरती अजूनही ती मागणी पूर्ण न झाली। त्यामुळे आमचे मराठा बांधव व मनोजजी साहेब जे आज नवी मुंबईमध्ये येणार आहेत, त्यांच्या ह्या आंदोलनामध्ये स्वयंपूर्तीने सर्व माथाडी कामगार 25 तारखेला व 26 तारखेला त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढा देणार आहेत। गावावरून मोठ्या संख्येने लोक येणार आहेत, वैद्यकीय टीम तुम्ही उभा केलेली आहे, कशी सोय असणार आहे? आदरणीय मराठा योद्धा श्री मनोजजी जरांगे पाटील साहेब जे करोडोच्या संख्येने मुंबईमध्ये कूच करणार आहेत, त्या समाजासाठी आम्ही मराठा मेडिको नवी मुंबई, महाराष्ट्र व सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कामोट्यापासून ते आझाद मैदानापर्यंत सर्व डॉक्टरांच्या टीम असतील, सर्व मेडिकल कॉलेज असतील, हॉस्पिटल असतील, मोठे हॉस्पिटल प्रामुख्याने MGM हॉस्पिटल आहे, येराळा मेडिकल कॉलेज आहे, तेरणा मेडिकल कॉलेज आहे, DY पाटील मेडिकल कॉलेज आहे, अशा सर्व हॉस्पिटलनी आमच्या निवेदनाला व्यवस्थित रिस्पॉन्स देऊन सर्व मदत वैद्यकीय करण्याचे त्यांनी आम्हाला आव्हान केलेलं आहे आणि त्या मदतीच्या माध्यमातून आम्ही कामोटे, सानपाडा, नेरूळ, एपीएमसी मार्केट, सिडको एक्झिबिशन सेंटर इथे सर्व बूथ हे वैद्यकीय तपासणीचे बूथ असतील, मदत केंद्राचे बूथ असेल, ते आम्ही प्राथमिक आरोग्याच्या दृष्टीने तिथे उभा केलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने केमिस्ट आणि ड्रगिस्ट जी संस्था आहे, जी संघटना आहे, त्यांच्यामार्फतही आम्हाला योग्य तो औषध पुरवठा अगदी माफक दरामध्ये या फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते देणार आहेत। त्यांच्याही पूर्ण सहकार्य आपल्या या टीमला आहे आणि यांची सर्व जबाबदारी आमच्या नव्या मुंबईच्या मराठा मेडिकोज आणि डॉक्टरांवर आहे असं मी प्रामुख्याने सांगू इच्छितो। मॅडम, प्रत्येक घरोघरी आपण भाकरीचं आव्हान केलं, काय म्हणजे कशा प्रकारे जेवणासाठी ही भाकरी तुम्ही गोळा करणार आहात? आता जो मराठा बांधव या ठिकाणी येत आहे, तर आता गेले 4 दिवस झालं ते लोक निघालेले आहेत, ठिकठिकाणी त्यांची जेवणाची सोय होत आहे। आपल्या मराठा बांधवांनी इतरही डाळ खिचडी वगैरे अशी सोय केलेली आहे, परंतु 1 लाखोच्या संख्येनं जो मराठा बांधव येणार आहेत त्यांना घरातून आपला काहीतरी प्रेमाची शिदोरी मिळावी। जसं आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करतो, तशा पद्धतीनं नवी मुंबईमध्ये आपला हा मराठा बांधव येत आहे, तर त्यांचं आम्ही मराठा समाजाच्या वतीने इथं तशा पद्धतीनं त्यांना प्रेमाची शिदोरी देऊन आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत। नक्कीच आपण पाहतो की लाखोच्या संख्येने मराठा समाज हा गावावरून महाराष्ट्रातून येणार आहे आणि नवी मुंबईतले मैदान असतील, हॉस्पिटल्स असेल, शाळा असेल, या ठिकाणी सोय करण्याचा प्रयत्न हे समन्वय करत आहेत। मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना पाहिजे तशी मदत मिळत नसल्याचा आरोप या समन्वयकाकडून करण्यात आला आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।